या लेक्चरमध्ये पुन्हा तुमचं स्वागत. आता आपण महत्त्वाचा थेरम पायथागोरस थेरम जो आपला स्टार थेरम नंबर 3 पहिला पुढचा झाला बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, दुसरा पुढचा झाला अँगल बायसेक्टर थेरम अँड थर्ड थेरम दॅट इज अ पायथागोरस थेरम. स्टेटमेंट तुम्ही अगदी 6वी पासून बघता. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of the squares of remaining side. So, in a right angle triangle, this is the given. So, we draw a right angle triangle ABC. So, in given a triangle ABC, major angle ABC is equal to 90. That is the given. To prove the square of hypotenuse, which is the hypotenuse opposite to right angle, this is right angle, opposite side AC, this is the hypotenuse, square of hypotenuse, that is AC square, is equal to sum of the squares of remaining side are AB and BC. So AB square plus BC square. आता आपले इक्वेशन हे प्रूव्ह केलं पाहिजे. And this is the application of similarity and right angle triangle. आता similarity and right angle triangle थेरम म्हणजे डायग्राम मध्ये झालं. A B C perpendicular drawn to the hypotenuse. Then the triangles formed are similar to original triangle. Pythagoras application of this theorem, similarity and right angle triangle. सो आपल्याला ही डायग्राम यूज केली पाहिजे. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे काय तर BD परपेंडिक्युलर टू AC. हे तुमच्या लक्षात ठेवा राहणार. जेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवणार पायथागोरस इज अ ॲप्लिकेशन ऑफ सिमिलॅरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल. सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट BD परपेंडिक्युलर टू AC. BD perpendicular C, that is the construction. आता या डायग्राम मध्ये आपल्याला तीन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर रफ मध्ये घेऊन घेतले पाहिजे कारण ते आपल्याला यूज करायचे आहे. मग मगासारखंच करस्पॉन्डन्स तुम्ही करायचं आहे. आपण हे 30 घेतलं होतं मागच्या लेक्चरला बघा 30 90 60 असा क्रम घेतला होता आणि आपण करस्पॉन्डन्स कसा घेतला होता बघा ADB then BDC and third one that is original triangle ABC. असा आपण क्रम मागच्या लेक्चरला घेतला होता तोच आपण फॉलो करूया. हा तुम्ही रफ मध्ये लिहून घ्यायचा आहे म्हणजे कारण का आहे तर तीन ट्रायंगल्स तुमच्याकडे आहेत. तुम्हाला याच्यातले कोणते दोन लागले ते तुम्ही चूज करायचे. आता फॉर एक्झाम्पल सी द प्रूफ. टू प्रूव्ह AC square is equal to AB square plus BC square. इथे आपण पहिल्यांदा काय करावं फर्स्ट फाइंड AB square then find BC square and then add two equations. After simplifying, after addition you get AC square. इतकं सिंपल प्रूफ आहे. So we have to first find AB square. आता AB square मिळण्यासाठी या टाइपचं आपण एक्झाम्पल मागच्या एका लेक्चरला घेतलं होतं बघा. तुम्हाला डायग्राम आठवते का बघायची. ही डायग्राम आपण या टाइपचं एक्झाम्पल मागच्या एका लेक्चरला घेतलेलं आहे. इथे काय प्रूव्ह करायचं होतं AC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू BC असं प्रूव्ह करायचं होतं. तिथे आपण काय केलं आठवा AC स्क्वेअर मीन्स AC इंटू AC DC इंटू BC आणि त्यावेळी तुम्हाला क्लिअर कट मी सांगितलं होतं इथे AC साइड दोनदा आहे याचा अर्थ मला AC साइड असलेले दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे कारण बाजूंचा गुणाकार बरोबर बाजूंचा गुणाकार तुम्हाला जेव्हा मिळवायचं आहे तेव्हा तुम्ही काय करणार दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार. आता कोणते दोन दाखवणार तर इथे AC इंटू AC होतं म्हणून AC साइड असलेले दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार दाखवले होते. आता इथे काय बघा सेम थिंग आहे. we have to find AB square means we have to show two triangles similar
having side AB, because AB square means AB to AB. So we have to show two triangles similar having side AB. Select this triangle C. ADB, AB side there. BDC, AB side is not there. ABC, AB side is there. Now we have to show these two triangles similar. आणि मागच्या लेक्चरला मी सांगितलंय या तिनापैकी कोणतेही दोन ट्रायंगल जर तुम्हाला सिमिलर दाखवायचे असतील तुम्ही डायरेक्ट द्यायचे फक्त रिझन काय द्यायचं सिमिलॅरिटी अँड ॲड अँगल. सो आपण आता काय करूया we will directly write triangle ADB similar to triangle ABC. So triangle ADB similar triangle ABC. Here reason is very important. See what is the reason? Similarity and right angle triangle. Similarity and right angle triangle. This is the reason. Two triangles are similar. We want relation between sides. When two triangles are similar, we know that the ratio of the corresponding sides are equal. आता किती रेशो लिहिता येते तर आपल्याला तीन रेशो लिहिता येतात ना. मग पुन्हा तीनातले दोन सिलेक्ट करायचे. ते सुद्धा कुठे सिलेक्ट करणार तर आपल्याला AB स्क्वेअर पाहिजे. फक्त AB साइड असलेले दोन आपण रेशो घ्यायचे. सो सी AD upon AB. AB is there, so we can take a first ratio. AD upon AB is equal to BD upon BC. AB side is not there. AB upon AC. AB is there, so third ratio. AB upon AC. Reason corresponding sides of similar triangle. Now take the cross product AB into AB. AB square. AD into AC. This is our first equation. We get here AB square. Now similarly find BC square. Same process there. We have to select two triangles having side BC. See here ADB. Now BC side is not there. So BDC, BC side is there. ABC, this is there. So we have to show these two triangles similar. We can write directly by using this theorem. So second pair triangle BDC similar triangle ABC. What is the reason here? Similarity and right angle triangle. Therefore, now we have to find two ratios having side BC. BD upon AB. BC is not there, so don't take. Next, DC upon BC is equal to BC upon AC. BC is there, so BC upon AC. Reason CSSP, and therefore BC into BC, BC square is equal to BC into AC. So this is the second equation. Now we get AB square, BC square. We have to add these two. So by adding 1 and 2, by adding 1 and 2, see here when you have to add LHS plus LHS. So AB square plus BC square is equal to RHS plus RHS. AD into AC plus DC into AC. Now we have to simplify. See here in this addition AC is common, so we take here AC as common.
AC in bracket into, now write uncommon, here AD is there, plus sign, addition is there, and DC is there. So see here, AC into, what is the sum of this? AD plus DC. See here, AD plus DC, that is equal to AC. So AD plus DC is equal to AC. Why? A dash D dash C right between this, and therefore AB square plus BC square AC into AC, that is AC square. This is the simple proof of Pythagoras theorem, and this is our star theorem number 3, जो आपल्याला 5 theorem आहे, 5 पैकी कोणताही एक एक्झामला विचारतात. याचा ॲप्लिकेशन भरपूर आहे. नुसता पायथागोरस theorem ज्याला वापरता आला तो किमान 5 मार्क पेपर मध्ये मिळू शकतो 40 पैकी जॉमेट्रीच्या. त्याचं ॲप्लिकेशन आपण नंतर पाहणार आहोत. हा थेरम अगदी वेल प्रिपेअर करा. त्याच्यानंतर पुढचा आहे जॉमेट्रिक थेरम, तो आपण नेक्स्ट पार्टला घेऊया आणि याच्यावरची एक्झाम. सो आपण आता थांबूया. ओके.